सर्वांना नमस्कार। अगदी सर्वात प्रथम आज आपल्या विद्यापीठाचा स्थापना दिन आहे। त्या स्थापना दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। आणि या शुभेच्छा देत असताना ज्या महर्षींच्या कल्पनेतून या विद्यापीठाला आकार आला त्यांना अतिशय विनम्रपणाने अभिवादन करतो। अजून एक आजच्या दिवसाचं महत्त्व आहे। तशा अर्थानं ते कालच्या दिवसाचं महत्त्व होतं, परंतु त्याचं स्मरण मला निश्चित होतं, कारण त्यांच्या विचारांनी मी भारला गेलो असं माझं स्वतःचं मत आहे। ते म्हणजे काल होता 4 जुलै, हा स्वामी विवेकानंदांचा स्मृती दिन आहे। म्हणजे 4 जुलै 1902 या दिवशी स्वामीजींचं निधन झालं। या निमित्तानं स्वामीजींना देखील मी विनम्र अभिवादन करतो। या व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या प्रोफेसर मृणालिनी घाटगे मॅडम, प्रोफेसर अंजली कदम मॅडम, प्रोफेसर रिया जामकर मॅडम, या संकुलातील उपस्थित असणाऱ्या इतर महाविद्यालयांचे सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित बंधू भगिनी, सर्वांना पुन्हा एकदा सस्नेह नमस्कार। मी म्हटलं तसं की आज माझ्यासाठी पण अवघड गोष्ट आहे आणि तुमच्यासाठी पण अवघड गोष्ट आहे। मग मी विचार करत होतो की माझ्यासाठी अवघड काय आणि तुमच्यासाठी अवघड काय, ह्याच्यात जास्त अवघड काय। तर मला मोकळेपणानं हे सांगितलं पाहिजे की तुमच्यासाठी जास्त अवघड आहे, माझ्यासाठी सोपं काय त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे। ते असं काय फार गुपित आहे वगैरे वगैरे काही नाही। तर तुमच्यासाठी अवघड असं आहे की आपली जी काही सगळी व्यवधानं आहेत, म्हणजे विद्यार्थिनी आहेत, मग त्यांना काहीतरी लिहायचं असेल, काहीतरी सबमिट करायचं असेल, कुठून कुठंतरी जायचं असेल, कुणातरी प्रिय व्यक्तीचा फोन येण्याची शक्यता असेल वगैरे वगैरे, ह्या सगळ्या अवधानात हे काय बोलतायत ते जरा लक्षपूर्वक ऐकायचं। आणि व्यासपीठावर बसलेली मंडळी काय किंवा समोर बसलेली मंडळी काय, मला अमुक एका कमिटीचं तमुक एका रिपोर्टचं काम करायचं आहे, कदाचित प्रश्नपत्रिका काढायची, कदाचित पाठा चाचण करा वगैरे वगैरे। वनकटे सर समजा इथे नाही आहेत, परंतु ते आपल्याकडे लक्ष देत आहेत अशी कल्पना करून त्यांनी सांगितलेली कामं पूर्ण करायची आहेत। हे सगळं मनात चालू असताना ऐकायचं, हे तुमच्यासाठी अवघड आहे असं मला वाटतं। आणि मॅडमना जी मगाशी मी म्हटलं तसं अर्थातच आपण सगळेजण नम्र झालो आहे। तुमचं चालू द्या, आम्ही नम्र आहोत। आमच्याकडे स्मार्टफोन आहे, आमच्याकडे इंटरनेट कनेक्शन आहे आणि मुलींच्या बाबतीत विशेषतः बॅलन्स आहे डेटाचा, त्यामुळे आमचं चाललेलं आहे। ह्या सगळ्या परिस्थिती ऐकणं हे तुमच्यासाठी अवघड आहे। माझ्यासाठी अवघड असं आहे की 30च मिनटं मला बोलायचं आहे आणि एका विशिष्ट पार्श्वभूमीवरती कार्यरत असणाऱ्या सर्व श्रोत्यांपुढे मला बोलायचं आहे। परंतु ते बोलत असताना माझ्यासाठी सोपं अशासाठी आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलं आहे, का बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, सोज करुनी माऊली जोजवी तसे। लहान मूल धडपडतं, आईला कौतुक वाटतं, अरे धडपडत का होईना चालतंय, ते बोबडं बोलतं, आईला कौतुक वाटतं। तसं मला हे निश्चित माहिती आहे की आपल्यापैकी काही जणांना मातृत्वाचा आनंद मिळालेला आहे, काही जणांच्या ठाई मातृत्वाची शक्ती आहे आणि जे पुरुष या ठिकाणी आहेत ते मातृहृदयाचे आहेत। त्यामुळे अशा सगळ्या मातृहृदयी असणाऱ्या व्यक्तींच्या समोर बोलणं हे तुलनेने माझ्यासाठी अवघड जरी असलं तरी तुमच्यापेक्षा सोपं आहे। गेल्या वर्षी पुण्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सव झाला। आमच्या संस्थेचं जे भावे हायस्कूल आहे त्याचे माजी विद्यार्थी प्रख्यात साहित्यिक आचार्य प्र के अत्रे यांच्या पुस्तकांची दिंडी त्या निमित्ताने काढली होती। अनेक लेखकांच्या काढलेली होती, परंतु मग योजना अशी झाली की ते ज्या भावे हायस्कूलमध्ये शिकले तिथून त्या दिंडीची सुरुवात व्हावी। आणि अर्थातच असा कार्यक्रम असला म्हणजे काय असतं हे प्राध्यापकांना धावपळ करावी लागते, ते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। तर त्या महाविद्यालयाची सगळी ती दिंडी आली, त्याच्यामध्ये 5-50 मुलं मुली वगैरे वगैरे अशी सगळी, आणि 11वीपासूनची मुली, म्हणजे साधारण इथं ज्या वयातली मुली शिकतात त्या वयातली मुलं आणि मुली पण। मी बघत होतो आणि बघता बघता माझ्या लक्षात असं आलं की एका मुलीच्या गळ्यामध्ये सगळ्या नटून थटून छान नऊवारी साड्या काही जणांनी घातल्या होत्या, एका मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र होतं। आता नऊवारी साडी किती ट्रॅडिशनल डे केला तरीसुद्धा ट्रॅडिशनल डेला नऊवारी साडीवरती मंगळसूत्र मुली ट्रॅडिशनल डे आहे म्हणून घालत नाहीत। म्हणून मला उत्सुकता वाटली आणि त्या मुलीच्या जवळ जाऊन मी विचारलं की काय गं तुझं नाव काय वगैरे वगैरे, आणि मग त्याशी बोललो आणि त्याच्यानंतर लक्षात मला असं आलं की ती मुलगी इयत्ता 11वीमध्ये शिकते। मग नंतर त्यांच्याबरोबर अर्थातच जे काही प्राध्यापक होते त्यांना मी विनंती केली की ही मुलगी लग्न झालेलं असून देखील तुमच्याकडे शिकायला आहे, आता
तुम्ही सगळेजण मिळून काळजी घ्या की तिचं शिक्षण एका टप्प्यापर्यंत निश्चित पूर्ण होईल. म्हणजे 1916 साली जे विद्यापीठ सुरू झालं त्या विद्यापीठाची उपयुक्तता इतक्या वर्षानंतर देखील अशा अर्थानं आहे हे जाणवण्याचा तशा अर्थानं हा दुःखद क्षण आहे. म्हणजे याच्यात मला आनंद झाला असं मला म्हणायचं नाही, दुःखद क्षण आहे. कारण परंपरेनं आमच्या इथं असं मानलं की स्त्रीचं इतिकर्तव्य काय, तर तिचं अमुक एका वयामध्ये लग्न होणं आणि तमुक एका वयामध्ये तिनं पुढच्या पिढीला जन्म देणं हे स्त्रीचं इतिकर्तव्य असं आमच्या इतिहासामध्ये मानलं गेलं. याचे दाखले निश्चितपणे आहे. परंतु इतिहास जसा आपल्याला मान खाली घालायला लावणाऱ्या घटनांनी भरलेला आहे तसंच या इतिहासामध्ये देखील ज्यांचा आपण अभिमान बाळगला पाहिजे अशा सुद्धा गोष्टी आहेत आणि तिकडं आपण जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा आपल्याला अभिमान किंवा आनंद वाटतो त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला प्रेरणा देते आणि ती आपल्याला कार्यरत ठेवते. प्राचीन काळामध्ये भारतामध्ये जे वाङ्मय निर्माण झालं त्याचं नाव वेद आणि विद्वानांच्यामध्ये हे तशा अर्थानं एकमत आहे की वेद हे जगातलं सर्वात प्राचीन वाङ्मय आहे. किती हजार वर्षांचं याच्यावरतीच मतभेद आहे हे मला साधारणपणे माहिती आहे. तर त्या वेदामध्ये ज्यांनी ऋचा रचल्या अशांमध्ये पुरुषांचा जसा समावेश आहे तसा महिलांचा देखील समावेश आहे. आणि त्याच्यात एक विलक्षण प्रसंग असा येतो, गार्गी नावाची जी विद्वान स्त्री होती तिनं याज्ञवल्क नावाच्या ऋषींशी जाहीरपणे वाद केलेला आहे आणि हजारोंची किंवा शेकडोंची सभा भरलेली आहे. आणि त्या सभेमध्ये गार्गींनी एका मुद्द्यावरती किंवा एका टप्प्यावरती याज्ञवल्कांना निरुत्तर केलं. म्हणजे या देशामध्ये महिला शिकत नव्हत्या असं म्हणता येणार नाही. ही गोष्ट अनेक लोक सांगतात की वेद कसे निर्माण झाले वगैरे वगैरे, तो वादाचा विषय सोडून द्या. पण इतिहासात नमूद झालेली घटना मी झपाट्यानं पुढे येतो. आत्ताच्या समजुतीप्रमाणे असं मानलं जातं की सनाच्या 8व्या शतकामध्ये शंकराचार्य म्हणजे आद्य शंकराचार्य होऊन गेले. आद्य शंकराचार्यांनी देशभर भ्रमण केलं आणि त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक विद्वानांना त्यांनी आव्हान दिलं की माझ्याबरोबर तुम्ही शास्त्रावरती चर्चा करा, वादविवाद करा, जो जिंकेल त्यानं दुसऱ्याचं शिष्यत्व पत्करायचं. बिहारमध्ये ते गेले. बिहारमध्ये मंडन मिश्र नावाचे एक अतिशय मोठे पंडित होते, त्यांच्याबरोबर त्यांचा वादविवाद झाला. मंडन मिश्रांनी त्यांचं आव्हान स्वीकारलं. पण आता असं आहे की वादविवादाला कुणीतरी एक पंच लागतो, म्हणजे निर्णय देणारा अधिकारी लागतो की कोण जिंकलं हे देण्याचा अधिकार असलेली व्यक्ती लागते. मंडन मिश्र म्हणाले की या वादविवादाचं पंच म्हणून माझी पत्नी, तिचं नाव उभया भारती किंवा भारती अशा पद्धतीचं आपल्याला वाचायला मिळतं, त्या काम करतील. आता विशेषतः लग्न झालेल्या मंडळींसाठी याच्यात काय ट्रिक आहे किंवा क्लिक आहे हे अनुभवानं समजेल असं मला वाटतं. पण ते सोडून द्या. माझा मुद्दा असा आहे की मंडन मिश्रांनी अधिकारवाणीनं सांगितलं की माझ्या पत्नीचा देखील तेवढाच अभ्यास आहे आणि ती योग्य निर्णय करू शकते. त्यांनी त्या वादविवादाचं त्यांनी निर्णयाधिकारी म्हणून काम केलं. पुढे त्या वादविवादामध्ये मंडन मिश्र हरले. मग उभया भारतींनी सांगितलं की मी अर्धांगिनी आहे, त्यामुळे माझा तुम्ही पराभव केल्याशिवाय आमचा पराभव झाला मानता येणार नाही. मग शंकराचार्यांशी वादविवाद झाला वगैरे वगैरे आणि अंतिमतः शंकराचार्यांचा जय झाला अशी गोष्ट सांगते. ही इतिहासात लिहिली गेलेली गोष्ट आहे. त्यामुळे स्त्रिया शिकत होत्या हे इतिहासातलं दुसरं उदाहरण. अजून मी झपाट्यानं पुढे येतो आणि साधारणपणे 300 वर्षापूर्वी मी जातो मागे. या देशामध्ये अनेक जी व्यक्तिमत्व झाली त्या व्यक्तिमत्वात स्वतःच्या तेजाने दिव्याकडं बघितलं, म्हणजे शांतपणे तेवणाऱ्या लांबण दिव्याकडं बघितलं की जशी स्निग्धता, प्रकाश आणि स्नेह मनामध्ये दाटतो असं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जीवनामध्ये देखील आपल्याला हे बघायला मिळतं. त्यांचं लग्न अतिशय लहान वयात झालं. 1733मध्ये त्यांचं लग्न झालं. 8 वर्षाचं वय होतं. त्या काळची रूढी समजूत आपण तिकडे जायला नको. परंतु मल्हारराव होळकरांनी त्यांचं श्रेष्ठत्व ओळखलं आणि आपल्या या कर्तृत्ववान सुनेला त्यांनी शिकवण्याची व्यवस्था केली. आणि मग काय शिकल्या अहिल्याबाई तर लिहायला वाचायला शिकल्या, हिशेब शिकल्या, परंतु त्या शस्त्र चालवायला देखील शिकल्या आणि त्यांनी रणांगणावर देखील स्वतःचा पराक्रम गाजवला असं इतिहासात लिहिलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीच्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या शिक्षणाची आपल्याला इतिहासामध्ये उदाहरणं आढळतात. परंतु दुर्दैवानं आमच्या समाजात असं झालं. कारणं काय असतील ती चर्चा नंतर केव्हा तरी, परंतु स्त्रियांनी शिकू नये असं मात्र एक वातावरण आमच्याकडे तयार झालं. आणि याच पुण्यामध्ये एक क्रांती घडली. एका दंपतीने ती क्रांती घडवली, ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आणि त्यांनी 1848मध्ये शिक्षणाचा प्रारंभ केला.
आणि मग स्त्रियांचं शिक्षण हे एका अर्थानं आपल्या समाजाच्या कृतीपत्रिकेवरती आलं, कार्यक्रम पत्रिकेवरती आलं. अशा अनेक लोकांनी शिक्षणासाठी काम केलं आणि आज देखील या महान व्यक्तींच्या कामाची गरज किती आहे हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं बघता येतं. मग साधारणपणे आकडेवारी आम्हाला काय सांगते? तर आकडेवारी आम्हाला असं सांगते की इंग्रजांच्या राज्यामध्ये 1882 साधारणपणे ते 1947 हा जर कालावधी घेतला तर स्त्रियांच्या शिक्षणाचं प्रमाण हे 0.2% ते 6%. 1947 साली या देशातल्या 6% स्त्रिया ह्या शिकलेल्या होत्या. याचा अर्थ साक्षर होत्या, पदवीधर होत्या. द्विपदवीधर असण्याची साधारणपणे व्यवस्था फार कमी होती, परंतु पदवीधरपर्यंत अशा ह्या 6%मध्ये सगळ्या आल्या. आता ते प्रमाण किती आहे? आता स्वातंत्र्याला 78 वर्ष काही दिवसातच पूर्ण होती. आता ते प्रमाण किती आहे? तर आता ते प्रमाण मध्यंतरी मी आकडेवारी जी बघत होतो ती एक प्रमाण असं होतं की आत्ता सध्या ही आकडेवारी 91% गेलेली आहे. म्हणजे 1947मध्ये 6%पासून ते आम्ही 91% प्रगती केली. म्हणजे ही आमच्या दृष्टीनं समाधानाची गोष्ट आहे का? तर ही आमच्या दृष्टीनं निश्चितच समाधानाची गोष्ट आहे. परंतु ती आम्हाला आता शांत बसायला हरकत नाही, आता काही खटपट करण्याची आवश्यकता नाही असं सांगणारी गोष्ट आहे का? जर 91% स्त्रिया शिकत असतील तर त्याचा वेगळा अर्थ असा होतो की 9% स्त्रिया आज देखील शिकलेल्या नाहीत. त्याच्यातलं ज्या खूप वयानं जास्त आहेत, अगदी लहानपणी शाळेत जाऊ शकल्या नाहीत वगैरे वगैरे अशा सोडून दिल्या, तरीसुद्धा हे प्रमाण 6-7% जाईल असा माझा एक ढोबळ अंदाज आहे. हा 6-7% म्हणजे किती होतो? तर आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी, सरासरी 50% स्त्रिया म्हणजे 70 कोटी. 70 कोटीच्या 6% साधारणपणे 4 कोटीच्या कमी अधिक प्रमाणात आज देखील या स्त्रिया देशामध्ये शिकलेल्या नाहीत. त्यामुळं स्त्री शिक्षणाचं आव्हान आज देखील आपल्या देशामध्ये आहे आणि ते आपल्यासारख्या संस्था जे एक ध्येय, एक व्रत म्हणून शिक्षणाकडे बघतात त्या याच्यामध्ये कार्यरत आहेत, याचा विशेष आनंद होतो. आणि हे कार्यरत असताना वेगवेगळ्या प्रकारचे विचार मनामध्ये येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मनामध्ये येतात. महर्षी कर्व्यांच्या मनामध्ये स्त्री शिक्षणाची कल्पना कशी आली, विद्यापीठाची कल्पना कशी आली, हा एक वेगळा प्रसंग आहे. आपल्याकडे महर्षी कर्व्यांचं आत्मवृत्त उपलब्ध आहे, आपल्यापैकी अनेक मंडळींनी ते ऐकलेलं असेल. परंतु मला दुसऱ्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे. दुसरा मुद्दा काय आहे? तर पहिला मुद्दा असा आहे की महर्षी कर्व्यांच्या मनामध्ये हा विचार आला, त्यांना कुणीतरी एका जपानी विद्यापीठाचे माहितीपत्रक पाठवलं, महिलांचं जपानी विद्यापीठ महिलांसाठी असलेलं, त्याचं पुस्तक पाठवलं. ते वाचलं आणि ते वाचल्यानंतर महर्षी कर्व्यांच्या मनात असं आलं की स्त्रियांसाठी वेगळ्या विद्यापीठाची आवश्यकता भारतात आहे आणि आपण ते स्थापन केलं पाहिजे. हा पहिला मुद्दा. त्यावेळेचं नाव वेगळं होतं, परंतु हे 1916मध्ये झाल्यानंतर 1919मध्ये ठाकरसी कुटुंबियांनी मोठी देणगी उदार अंतःकरणानं देऊ केली आणि विद्यापीठाचं नाव बदललं गेलं वगैरे हे सगळं इतिहासात लिहिलं. पण ते का बदललं गेलं? तर आत्मवृत्तामध्ये लिहिलेलं आहे. हे जे विठ्ठलदास ठाकरसी होते, सर विठ्ठलदास ठाकरसी, त्यांना प्रवासाला जायचं होतं जगभर काही महिने आणि त्यांना आवश्यकता अशी होती की एक स्त्री, शिकलेली स्त्री जिला चांगलं इंग्लिश बोलता येतं अशी आपल्याबरोबर पाहिजे. गरज पडेल त्या ठिकाणी तिनं दुभाषाचं काम किंवा अशा पद्धतीचं काम केलं पाहिजे आणि म्हणून अशी कोणी स्त्री तुमच्या या महाविद्यालयात आहे का अशी चौकशी त्यांनी अण्णांच्याकडे केली आणि अण्णांनी सांगितले की हो अशा आमच्याकडे स्त्रिया आहेत आणि त्याच्यामधल्या सीताबाई अण्णिगेरी नावाच्या एक महिला, त्यांना बरोबर दिलं. साधारणपणे 9 महिन्याचा जगभर प्रवास झाला. पण या सीताबाईंनी केवळ माझं भाषांतराचं काम आहे तेवढंच मी करणार असं न थांबता गरज पडेल ते सगळं काम केलं. प्रसंगी त्यांनी ठाकरसी कुटुंबियांसाठी स्वयंपाक त्यांनी केलेला आहे, जेवू खाऊ घातल्या लोकांना, शुश्रूषा केलेली आहे, हे त्यांनी केलेलं आहे. आणि हे बघितल्यानंतर ठाकरसींच्या मनात असं आलं की अरे इथं जर एवढं चांगलं काम होत असेल तर या कामासाठी मी भरघोस मदत केली पाहिजे. आणि मग पुढची चर्चा सुरू झाली आणि मग देणगी झाली. मला सांगायचं काय? मला सांगायचं असं आहे की आपण जे काम करतो ते मी खूप सांगितलं की मी फार चांगला शिकवतो, मी फार उत्तम शिक्षक आहे, मी फार असं करतो, त्यापेक्षा मी ज्यांना शिकवलं त्यांचं वागणं बोलणं जर प्रभावी असेल तर ते समाजात झपाट्यानं पसरतं. हल्लीच्या भाषेमध्ये त्याला म्हणतो आपण दे शुड बी ब्रँड अँबॅसिडर ऑफ आवर इन्स्टिट्यूशन्स.
आणि या विद्यापीठाचं भाग्य असं आहे की या विद्यापीठाचं ब्रँड अँबॅसिडर असणारे अनेक व्यक्ती त्या काळात होत्या. एक नाव मी तुम्हाला सांगितलं. मला एक विलक्षण योगायोग असं वाटतो याच्यामध्ये की त्या महिलेचं नाव सीताबाई असं होतं. हे का विलक्षण वाटलं मला, तर स्वामीजींनी असं म्हटलं आहे की भारतीय स्त्रीत्वाचा आदर्श, स्वामीजींनी म्हणजे स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं आहे की भारतीय स्त्रीत्वाचा आदर्श हा सीता असला पाहिजे. त्याग हाच भारतीय जीवनाचा आदर्श आहे. आणि ज्यांनी आचरणात आणून दाखवला आणि विद्यापीठाला एक भरीव मदत मिळवून दिली त्या स्त्रीचं नाव सीताबाई असणं हा एक विलक्षण योगायोग मला वाटतो. त्यामुळं अशा प्रकारचा त्यागाचा आदर्श घेऊन चालणाऱ्या संस्था जिथं असतात, व्यक्ती जिथं असतात, विचार जिथं असतात, तिथं प्रगतीला खूप मोठा वाव असतो. आणि ही प्रगती करत असताना ज्या वेळेला आपण शिक्षणाच्या बद्दल बोलतो त्यावेळेला शिक्षणाचं रहस्य काय किंवा शिकायचं कशासाठी किंवा कसं चांगलं शिकायचं असे वेगवेगळे प्रश्न येतात. स्वामीजींचं आणखीन एक वचन मी वाचलं. स्वामीजी असं म्हणतात की कॉन्सन्ट्रेशन इज द ओनली की टू द एज्युकेशन. एकाग्रता हीच शिक्षणाची गुरुकिल्ली आहे. आता एकूण परिस्थिती अशी झाली. पहिली परिस्थिती अशी की ती आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये आहे. आपल्या आतमध्ये काय आहे, तर आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये एक मन आहे आणि ते मन विलक्षण पद्धतीनं विचार करतं. म्हणजे आमची बहिणाबाई देखील म्हणते की मन वडाये वडाये उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. दुसऱ्या बाजूला आमचे सुधीर मोगे असं म्हणतात की मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊलं. एकाच मनामध्ये चांगले पण विचार आहेत आणि एकाच मनामध्ये वाईट पण विचार आहेत. हे मन सारखं चंचल आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्याच्यातला, हा अवघड मुद्दा आहे. आता त्याच्यामध्ये भर कशाची पडत गेली, भर याची पडत गेली की आपल्याकडचे सगळे झाले डिव्हाइस स्मार्ट आणि हे स्मार्ट डिव्हाइस झाल्यामुळे आपलं त्यांच्याकडे सारखं लक्ष जातं आणि सारखं लक्ष जातं. त्यामुळं स्थिरचित्ताने एखादी गोष्ट करणं हे आपल्याला अतिशय अवघड होत चाललेलं आहे दिवसेंदिवस. काही जणांना चुकून असं वाटण्याची शक्यता आहे की सरांचं एकदम चित्त स्थिर आहे आणि स्वामी विवेकानंदांचं बहुतेक हेच. कृपा करून असा गैरसमज करून घेऊ नका. मी पण तुमच्यातलाच एक आहे. माझ्या पण चित्तामध्ये असे विचार येतात, चांगले पण येतात, वाईट पण येतात, अगदी मोकळेपणानं मी सांगतो. पण मग आता याला उपाय काय, तर याला उपाय गेल्या हजारो वर्षापासून या देशामध्ये सांगितला गेला. ते म्हणजे मनाला तुम्ही आवरा. मनाला आवरायचं कसं, तर त्याचं शास्त्र आहे आणि त्याच्या शास्त्राचं नाव आहे योगशास्त्र. योगशास्त्राचा प्रसार देशभर झाला, जगभर झाला. योग दिन पण आपण उत्साहाने साजरा केला. पण तो योग आपण आचरणात आणतो का, हा अंतर्मुख विचार करून विचारलेला प्रश्न आहे. कृपा करून असं समजू नका की मी बोट दाखवून तुम्हाला प्रश्न विचारतोय की चला तुम्ही उत्तर द्या. मी हा प्रश्न मला विचारलेला आहे आणि त्यामुळे माझ्या विषयाचंच मी विषयचं शीर्षक असं दिलेलं होतं, चिंतन असं दिलेलं होतं. आणि माझी ही खात्री नक्की आहे, जरी वैयक्तिकरित्या मी आपल्यापैकी फार कमी जणांना ओळखतो, तरी माझी खात्री आहे की मला जरी इथं बसवलं नसतं आणि तुमच्यापैकी एकाला इथं आणून उभं केलं असतं तर त्याने कमी अधिक प्रमाणात हेच मुद्दे सांगितले असते. त्यामुळे मी काही जगावर वेगळं सांगत नाही. तर या योगासनाचा सराव केला पाहिजे, प्राणायामाचा सराव केला पाहिजे आणि आपल्या अभ्यासक्रमांच्या मध्ये जो अंतर्भूत करता आला तर ती वेगळी गोष्ट होईल, परंतु ते अतिशय महत्त्वाचं. स्वामीजींनी दुसरा एक वेगळा मुद्दा सांगितला. त्या मुद्द्याचं उत्तर काय शोधायचं याच्याबद्दल मी निरुत्तर आहे. स्वामीजींनी शिक्षणाची अजून एक व्याख्या केली. ही व्याख्या आपण कृपा करून लक्षपूर्वक ऐकूयात. स्वामीजी असं म्हणतात, एज्युकेशन इज द टेक्निक by which current and expression of free will comes under control and becomes fruitful. म्हणजे शिक्षणशास्त्र हे अशा प्रकारचं तंत्र आहे की जे तुमच्या इच्छाशक्तीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती तुमच्या नियंत्रणात आणतात आणि ते फलदायी होतात. स्वामीजी म्हणतात फलदायी होतात म्हणजे कोणासाठी, माझ्या कुटुंबियांसाठी, माझ्या समाजातल्या जातवाल्या लोकांसाठी, माझ्या गल्लीतल्या लोकांसाठी, माझ्या गावातल्या लोकांसाठी नाही. स्वामीजी म्हणतात समाजासाठी, मानवतेसाठी. आता ह्याच्यामध्ये हे तंत्र शिकवण्याची काय व्यवस्था मी केली. खरंच मी निरुत्तर आहे. मी या प्रश्नाचा विचार करतो की काय असा मी तंत्र विद्यार्थ्यांना शिकवतो. आपण विचार करूयात, कुठलीही शाळा असू द्यात, कुठलंही महाविद्यालय असू द्या, की मुलामुलींना आम्ही हे शिकवतो की तुझ्या मनात अमुक आलं ना
तरी ते वागायचं का नाही याचा निर्णय मनाने नाही पण तो बुद्धीनं घेतला पाहिजे. ह्याचं शिक्षण देण्याची व्यवस्था आमच्याकडे काय आहे? या प्रश्नाचं उत्तर जेवढं चांगल्या पद्धतीनं आपण लवकरात लवकर शोधू तेवढ्या लवकरात लवकर हे शिक्षण फलदायी होण्याच्या दृष्टीनं आपण वाटचाल करण्याची सुरुवात झालेली असेल. आणि जितक्या प्रमाणामध्ये हा आपण प्रवाह नियंत्रणात आणू तो प्रवाह नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला मदत होईल या वेगवेगळ्या सगळ्या उपायांची. मध्यंतरी मी असाच विचार करत होतो आणि विचार करता करता काही जण मला म्हणतात सुद्धा गमतीने, तुम्ही फारच विचार करता म्हणले, पण खोड आहे माणसाची. तर मी विचार करत होतो आणि मग मला एक प्रश्न पडला की जगामध्ये सगळीकडे शिक्षणशास्त्र असं म्हणतात, तर असे कोण भारतीय आहेत की ज्यांचा शिक्षणशास्त्रामध्ये आदरपूर्वक विचार केला गेला किंवा त्यांना महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे? आणि ही गोष्ट साधारणपणे 10-12 वर्षापूर्वीची, मी नंतर परत एकदा बघितलं नाही, परंतु 10-12 वर्षापूर्वी मी आपल्या सगळ्यांचाच मदतनीस आहे, आपल्या सगळ्यांचाच गुरु आहे, मार्गदर्शक आहे. त्याचं नाव गुगल बाबा म्हणायचं का त्याला गुगल मावशी म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु त्याला प्रश्न विचारला की विच आर द इंडियन्स अमंग द फर्स्ट 100 एज्युकेशनिस्ट अक्रॉस द वर्ल्ड, असा प्रश्न विचारल्यानंतर 4 भारतीय माणसांची नावं आली. त्या 4 भारतीय माणसांमध्ये 2 बंगाली आहेत. आपण तसा विचार करत नाही, पण 2 बंगाली आहेत, एक गुजराती माणूस आहे आणि एक मराठी माणूस आहे. त्यातले पहिले 3 आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, चौथा काही जणांना माहिती असेल. पहिल्या 2 बंगाल्यांमधलं एकाचं नाव मगाशीच मी सांगितलं, ते म्हणजे स्वामी विवेकानंद. दुसऱ्या बंगाल्याचं नाव मी शेवटी सांगणार. जो तिसरा गुजराती माणूस आहे त्याचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण ते वेगळ्या कारणासाठी माहिती आहे, ते म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधींनी नई तालीमची कल्पना मांडली. ती कल्पना ही जगातली विलक्षण कल्पना आहे असं मानून त्यांना त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि चौथा मराठी माणूस जो आहे त्यांचं नाव डॉक्टर जे.पी. नाईक. इथून आपण थोडंसं पुढे गेलो की इंडियन एज्युकेशन सोसायटी आहे, तिथं त्यांचं काम चालतं, म्हणजे त्या संस्थेचं काम चालतं. जे.पी. नाईक नाहीत, पण ते महाराष्ट्रीयन आहेत. आता याच्यातला दुसरा बंगाली माणूस कोण आहे? तर दुसरा बंगाली माणूस आपल्याला वेगळ्या कारणासाठी माहिती असतो आणि ते म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात जेव्हा भारतीय माणसाला नोबेल मिळालं ते म्हणजे रवींद्रनाथ ठाकूर. पण रवींद्रनाथ ठाकूरांचं मी वाचत होतो आणि त्याच्यात रवींद्रनाथ ठाकूरांनी असं म्हटलं, इन द फायनल ॲनालिसिस. आता आपण या पार्श्वभूमीवरती ऐकूयात की रवींद्रनाथ ठाकूर हे जगातल्या 100 शिक्षण तज्ज्ञांपैकी एक आहेत भारतातले. आता हे रवींद्रनाथ ठाकूर काय म्हणतात? रवींद्रनाथ ठाकूर असं म्हणतात, इन द फायनल ॲनालिसिस वी मस्ट कन्क्लूड दॅट एज्युकेशन कॅन ओनली बी इम्पार्टेड बाय द टीचर्स अँड नॉट बाय द एनी मेथड्स. तुमच्यापैकी काही जणांचा शिक्षणशास्त्राचा अभ्यास झालेला आहे, पेडागॉजीचा अभ्यास झालेला आहे आणि मग त्याच्यात त्या सगळ्या पद्धती शिकवल्या जातात. पण रवींद्रनाथ असं म्हणतात, त्या विषयाचे अधिकारी व्यक्ती असं म्हणतात की शिक्षण हे शिक्षकाद्वारे दिलं जातं. आता कृपा करून अजून एक त्याच्यामध्ये सूचना मी देतो की त्याच्यामध्ये शिक्षक असा जरी शब्द वापरला तरी हल्लीच्या भाषेत तो लिंगभाव सूचक नाही आहे, असं आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. शिक्षक याचा अर्थ शिक्षकांनी आनंदित व्हायचं का दुःखी व्हायचं असा विषय नाही आहे. तुमचं लिंग काही देखील असू द्यात, पण तुमचा पेशा या अर्थाने शिक्षक म्हटलं आहे. शिक्षक हे शिक्षक देऊ शकतात. मग मनामध्ये विचार असा येतो की शिक्षकांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय वाटली पाहिजे शिक्षण देताना? तर शिक्षण देताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटली पाहिजे ते म्हणजे माझा जो कुठलाही वर्ग असेल, माझा जो कुठलाही विषय असेल, त्या वर्गात मी गेलो आणि जे काही मी शिकवलं, कुठलाही पाठ्यघटक कुठलंही वर्ष असं सगळं आपण लक्षात घेऊयात, आणि जो काही मी गेलो त्या दिवशी मला खूप आनंद वाटला. मी थांबलोय, विसरलोय म्हणून नाही. अनुभवाची इतकी वर्ष झाल्यानंतर हा आनंद मला मिळतो की नाही हा प्रश्न कुणी कुणाला विचारायचा? मी तुम्हाला विचारण्यासाठी कृपा करून आलेलो नाही आहे. वनकडे सरांना मी परवा म्हटलं, काल बोलताना फोनवर म्हटलं की सोमवारी जर तुम्हाला लोकांनी घेराव घातला तर लक्षात ठेवा की माझं भाषण वाईट झालं, कारण तुम्ही मला बोलावलं. तर ते म्हणाले की खात्री वगैरे वगैरे. तर मी प्रश्न विचारण्यासाठी नाही आलो, मी प्रकट चिंतन करतोय. मी मला देखील प्रश्न विचारतो की मी वर्गात जाऊन उभा राहिल्यानंतर मी जे काही शिकवतो त्याच्यातनं मला आनंद होतो का माझ्या मनात येत राहतात अमुक गोष्टी, अमुक गोष्टींमध्ये तुम्ही घाला. मी सांगत नाही की असं झालं म्हणून मला आज शिकवण्यात आनंद झाला आहे, तसं झालं म्हणून मला आनंद झाला नाही. आनंदाचं जर निदान तुम्ही दुसऱ्याकडे दिलं तर तुम्ही आनंदी होण्याची शक्यता 0 आहे. मी आनंदी व्हायचं का नाही हा तुमचा प्रश्न कसा असू शकतो? त्यामुळं पहिला प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी असा
की शिकवताना मी आनंदी आहे का? आपण सगळेजण कधी अधिक कमी अधिक प्रमाणात त्याचा विचार करतो. एक वेगळा संदर्भ या निमित्ताने मला आठवला. मराठी रंगभूमीवरती ज्यांचं स्वतःचं वेगळं कर्तृत्व आहे, वेगळा छाप त्यांनी उमटवलेली आहे, त्यांचं नाव विजयाबाई मेहता. त्यांचं आत्मचरित्र आहे झिम्मा नावाचं. त्याच्यामध्ये विजयाबाईंनी असं म्हटलं आहे की आम्ही शिकवताना विद्यार्थ्यांना ऑन ऑफ मेथड शिकवतो. जो कोणी अभिनेता किंवा अभिनेत्री असते तो पण शेवटी माणूस असतो. त्याच्या आयुष्यात देखील सुख असतं, त्याच्या आयुष्यात देखील दुःख असतं. परंतु ज्या क्षणी तो रंगमंचावरती अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून प्रवेश करतो त्या क्षणी हे सगळं मागं पडलं पाहिजे आणि जे पात्र आज तो रंगवतो आहे किंवा ती रंगवते आहे ते पात्र त्या ठिकाणी त्याला जगता आलं पाहिजे. आम्हाला शिक्षकांना हे करता येईल का? वर्गात पाऊल टाकल्या क्षणी की मला अमुक एक काम पूर्ण करायचं आहे, तमुक एक रिपोर्ट लिहायचा आहे, अमुक एक अहवाल करायचा आहे, ह्या मुलीला फोन करायचा आहे, अमुक सगळ्या विषय मागे पडतील आणि आता फक्त मी शिकवणार आहे. इकडं लक्ष देता येईल का? आपण ठरवलं तर नक्की देता येईल. त्यामुळे आनंद जर स्वतःला झाला तर तो आपल्या शिकवण्यात उतरेल आणि तो शिकवण्यात उतरला तर आपल्या विद्यार्थिनी देखील आनंदित होतील आणि त्यांच्या जीवनामध्ये देखील चांगल्या गोष्टी घडतील हे आपल्याला वाटतं. दुसरं असं आहे की आपल्यापैकी कुणाशी जर बोललो तर दोन गोष्टी सांगतील की माझं नाव अमुक, माझा विषय अमुक आणि माझा इतक्या वर्षांचा अनुभव आहे. इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर आम्ही कठीण झालो आहोत का? बासी मर्ढेकर नावाचे कवी होऊन गेले मराठीमध्ये. त्यांनी असं म्हटलं की भंगू दे काठिन्य माझे, आमलं जाऊ दे माझ्या मनीचे. ही फार अवघड गोष्ट आहे, मला पण कल्पना आहे. मग माझ्या मनीचं काठिन्य काय? माझ्या मनीचं काठिन्य असं आहे की मी इलेक्ट्रॉनिक्स विषय शिकवतो, मला एवढा 22 वर्षाचा 23-24 वर्षाचा अनुभव आहे आणि मला असं वाटतं का एका क्षणी की अरे अमुक एक सर किंवा अमुक एक मॅडम इलेक्ट्रॉनिक्स खूप चांगलं शिकवतात असं मुलांच्याकडून ऐकलं, एक दिवशी त्यांच्या तासाला जाऊन बसावं, मी चर्चा करेन. आमची ज्या वेळेला मीटिंग होईल की सर असं कसं शिकवायचं, मॅडम तुम्ही कसं शिकवा, ही चर्चा करणं हे वेगळी गोष्ट आहे. पण प्रत्यक्ष मी वर्गात जाऊन कधी आनंद घेण्याचा तो प्रयत्न केला आहे का? काल परवाच मी आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करत होतो. त्यांनी मला सांगितलं की आमचं जे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे तिथं एक प्राध्यापक आहेत, मी नावानिशी चांगल्या गोष्टी सांगत असतो, त्यांचं नाव मुकुल कुलकर्णी, IMCCचे डायरेक्टर आहे, त्यांचं नाव संतोष देशपांडे. मुकुल कुलकर्णींना असं वाटलं नोकरीच्या सुरुवातीला की आपण संतोष देशपांडे सरांच्या तासाला विद्यार्थी म्हणून नाही, शिक्षक ते कसं शिकवतात म्हणून बघायला बसलं पाहिजे आणि ते तसं बसतात. आणि पुढची गोष्ट मी आत्मप्रौढी म्हणून सांगत नाही, मी हे नम्रपणानं आपल्याला सांगतो. माझ्या मनात देखील 5-7 वर्षापूर्वी हाच प्रश्न आला आणि आमच्या विषयाचे फर्ग्युसन कॉलेजमधले शशांक जोशी नावाचे सर आहेत, माझे जे सहकारी त्यांचे ते MSCचे शिक्षक आहेत. आणि मला कळल्यानंतर माझ्या मनात आलं की अरे आपण शशांक जोशी सरांच्या तासाला जाऊन बसायला पाहिजे आणि मी शब्दशः एके दिवशी त्यांच्या वर्गात जाऊन बसलो. एक त्यांचा तास मी वर्गात जाऊन अनुभवला, दुसरा त्यांचा तास मी ऑनलाईन पद्धतीनं कोविडमध्ये अनुभवला. आणि मी आता इतक्या वर्षानंतर बघतो त्यावेळेला माझ्या शिकण्यात देखील काही गुणवत्तात्मक सुधार झाली असं मी माझ्या मनाशी विचार करतो. हे मनाचं काठिण्य आहे की मी आता अमुक एक वर्ष शिकवलं म्हणजे असंच शिकवलं पाहिजे, याच पद्धतीनं शिकवलं पाहिजे, हे काठिण्य. आणि आम्लता ही मद मोह लोभ काम क्रोध मत्सर या सगळ्या प्रतीनं आपल्या सगळ्यांच्यात कमी अधिक प्रमाणात आहे. मग मला मत्सर वाटतो का? मला ईर्ष्या वाटते का? वाटायलाही हरकत नाही, कारण ती एका टप्प्यापर्यंत ती आपल्याला प्रगतीला सहाय्य करते, परंतु ती या ठिकाणी नाही. सहकार्याची एक भावना उत्पन्न झाली पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला पुढं जाता आलं पाहिजे. अशा पद्धतीचा विचार आपल्या मनामध्ये येणं आवश्यक आहे. स्थापना दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण वेगवेगळे विचार करत असतो, विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा आपण सगळेजण घेतो आहे. परंतु विशेषतः मला सर्व प्राध्यापक बंधू भगिनींना विनंती करायची की आपण आपल्या स्वतःचा आढावा घेऊयात आणि आज आम्ही जिथं आहोत त्याच्यापेक्षा पुढं कसं जाता येईल याचा प्रयत्न करूयात. आज आपण सगळेजणाला स्मार्ट, आपले फोन झाले अधिक स्मार्ट, पण त्या फोनमध्ये ॲप्लिकेशनचं काही दिवसानंतर नोटिफिकेशन येतं की अपडेट इज अवेलेबल, प्लीज डाउनलोड इट. माझं अपडेट लेटेस्ट मी कधी डाउनलोड केलं आहे? हा प्रश्न आपण विचारावा, स्वतःला मोकळेपणानं विचारावा, त्याचं उत्तर आपण स्वतःला द्यावं, ते अधिकाधिक होकारार्थी मिळावं अशी प्रार्थना करतो. आणि एका गोष्टीवरती विश्वास ठेवूयात. रवींद्रनाथांनी असं म्हटलं
की मावळत्या सूर्याला प्रश्न पडला की मी मावळल्यानंतर जगामध्ये प्रकाश कोण पसरवील. त्यांना जगाला प्रश्न विचारला, जग निरुत्तर झालं, कुठूनही उत्तर येईना. परंतु एका कोपऱ्यातून एक आवाज आला, महोदय मी माझ्या शक्तीनिशी प्रयत्न करीन. एका कोपऱ्यातली एक पणती म्हणत होती की मी एक कोपरा उजळवी. त्या पणतीचं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभावं ही सदिच्छा देतो आणि थांबतो.